आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट, भेट वस्तू वाटप करण्यात आले। चेंबूर तालुका घाटला वैभव नगर मध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार साहेब आणि मुंबई उपाध्यक्ष मुबारक खान साहेब व चेंबूर तालुका अध्यक्ष दीपक सावंत साहेब, मुंबई सरचिटणीस जितू शिंदे, मुंबई सचिव लहू कांबळे, मुंबई सचिव अजय काळे आणि समाजसेविका वंदना सावंत, चेंबूर तालुका अध्यक्ष युवक संजय कोळी, संदीप पाड़वे, तालुका सचिव रवि गायकवाड, प्रवीण घाडगे, जिला सचिव रामचंद्र मिस्त्री, जिला सचिव वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे, भालचंद्र दळवी, दीपक पाटील, जगदीश दय्या, वार्ड उपाध्यक्ष संजय प्रजापति, दीपक पताडे, संदेश मोहिते, कार्यालय प्रमुख महिला गट सायली पेडणेकर, रत्नप्रभा मेजारे, लता कोकाटे, गीता कदम, योगिता भुजबळ, इंदू चिवळेकर, प्रियंका दिगे, भक्ती गाग, अनिता बागुल, युवक युसुफ खान, तालुका सरचिटणीस आदी लोक उपस्थित होते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आज 84 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि उद्या 85व्या वर्षामध्ये ते पदार्पण करत आहेत। त्यांनी त्यांच्या या कालावधीमध्ये प्रत्येक क्षेत्रात एक भरीव अशी कामगिरी केलेली आहे। मग ते क्षेत्र सामाजिक असो, शिक्षणाचं क्षेत्र असो, सांस्कृतिक असो, कला असो, क्रीडा असो, त्यानंतर आपल्याला सांगेल शेती असो, अशा विविध क्षेत्रामध्ये शरद पवार साहेबांचं प्रचंड अशा प्रकारचं काम आहे। आणि आजही अगदी 25 वर्षाच्या तरुणाच्या उत्साहानं या 84 वर्ष पूर्ण झालेले असतानाही आदरणीय शरदचंद्रजी पवार हे अगदी 25 वर्षाच्या तरुणासारखं काम करतात, हे आपण संपूर्ण या देशाने बघितलेलं आहे। कारण लोकसभेच्या वेळेला आणि विधानसभेच्या वेळेला या दोन्ही वेळेला त्यांची प्रचिती आलेली आहे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक अशा प्रकारची जादू आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी ते गेले, मग तो विदर्भ असो, मराठवाडा असो, कोकण असो, पश्चिम महाराष्ट्र असो, उत्तर महाराष्ट्र असो, ज्या ठिकाणी पवार साहेब गेले त्या ठिकाणी प्रचंड असा जनसागर त्यांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी हा त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता। कोणत्याही नेत्याला तरुणांची इतकी एक प्रकारची तरुणामध्ये एक क्रेज असते, अशा प्रकारची क्रेज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची तरुणामध्ये क्रेज आपल्याला सर्वत्र दिसून येईल। आणि अशा नेत्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होतो। तो वाढदिवस या राज्याच्या तर प्रत्येक गावागावामध्ये, मुंबई, पुणे अशी जी मोठी मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्यामध्ये सर्वत्र आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस होत असतो। लोकसभेला प्रचंड असं बहुमत पवार साहेबांनी त्या ठिकाणी आणलं, निवडून आणण्याचं काम केलेलं आहे। विधानसभेला जी परिस्थिती झालेली आहे त्यामागे फार मोठं कारस्थान असल्याचं सर्वत्र बोललं जातंय। या क्षेत्रामध्ये, आयटी क्षेत्रामध्ये जे नामांकित असलेले लोक आहेत ते पण बोलतायत हे संपूर्ण हेराफेरी केलेली, फसवणूक केलेली आहे, राज्याच्या जनतेची फसवणूक करून हे सरकार आलेलं आहे असं लोक बोलतायत। या ठिकाणी स्वतः निर्मला सावंतचे पतिदेव प्रभाकर ते स्वतः म्हणतायत की हे संपूर्ण हे संख्येचं गडबड आहे। अत्यंत विद्वान व्यक्ती आहे आणि संख्याशास्त्र हा त्यांचा विषय आहे। अशी व्यक्ती बोलते की हे संपूर्ण या ठिकाणी काहीतरी गोलमोल करून हे लोक आलेले आहेत। म्हणजे ज्या वेळेला जे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अशा प्रकारचं एक वक्तव्य करतात त्या ठिकाणी आपण सर्वसामान्य माणसं, आपल्याला कल्पना असेल, आणि या क्षेत्रामधली जी नामांकित माणसं आहेत ती स्वतः सांगतात की हे संपूर्ण बनवाबनवी झालेली आहे। अशा प्रकारे आदरणीय शरद पवार साहेबांच्या कामाला काळोखी फासण्याचं काम कुठे ना कुठे केलं जातं। जर हे लोक एवढेच सद्गुणी आहेत तर का ते भारतीयांची विनंती मान्य करत नाहीत? घ्यावे त्यांनी बॅलॉट पेपरवर इलेक्शन, कोणत्याही क्षणी आम्ही तयार आहोत। म्हणून आज आदरणीय पवार साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त ही जनजागृती करणं, आणि ते नेहमी सांगतात की ज्येष्ठांचा आदर करा, ज्येष्ठांचा मान राखा, म्हणून प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या होत्या की आजचा कार्यक्रम आदरणीय पवार साहेबांचा हा ज्येष्ठांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम घ्या, ज्येष्ठांना भेटवस्तू द्या आणि ज्येष्ठांचा मान सन्मान करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या। म्हणून या तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी दीपक सावंत असतील, या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून आमचे अत्यंत वरिष्ठ सहकारी या ठिकाणी मुबारक खान साहेब असतील, हरीश दिवर्जे असतील, आमचे लहू कांबळे असतील, या ठिकाणी आमचे सर्व हे वार्ड अध्यक्ष असतील, या ठिकाणी आमचे काळेल असतील, त्याचप्रमाणे
हे असे महिला वर्ग, मोठ्या प्रमाणावर आमचा महिला वर्ग, त्यामध्ये आमच्या वंदनाताई सावंत स्वतः पुढाकार घेऊन महिला वर्गामध्ये एवढं काम करतात आणि हे असे आबालवृद्ध आम्ही सर्व चेंबूरची जनता या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो आहोत आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना एक उदंड आयुष्य लाभावं आणि त्या आयुष्याबरोबरच त्यांना उत्तम असं आरोग्य लाभावं अशी सर्वजण आम्ही या ठिकाणी ईश्वर चरणी प्रार्थना आम्ही करत आहोत आणि निश्चित मानानं शरद पवार साहेबांना उदंड आयुष्य मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये या देशामधील, या राज्यामधील, या आपण राहत असलेल्या परिसरामध्ये सर्व क्षेत्रातील एक पीडित आहेत, शोषित आहेत आणि जे गरजू आहेत त्यांचा फायदा होईल अशा प्रकारचे आम्ही सर्वजण अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय पवार साहेबांना शुभेच्छा व्यक्त करून 2 शब्द संपवतो. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस चेंबूर तालुक्याच्या वतीने आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही सगळे कार्यकर्ते, इथले अध्यक्ष कार्यसम्राट महादेव शिंदे आणि सगळ्यांनी मिळून रामभाऊ मेस्त्री सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना आम्ही ब्लँकेट वाटप केलं आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आणि आम्हाला हॉलसाठी मदत करणारे आमचे म्हात्रे साहेब त्यांचा आभार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही नेहमी हे असेच कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम घेत राहू. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.